काय कारवाई आहे? राज्य दक्षता पथकाने 22 तारखेला इथे अनधिकृत डिझेलचा साठा आणि इथे अनधिकृत डिझेल वाहनांमध्ये टाकतायत ॲक्सिस कॅरियर्स अँड लॉजिस्टिक कंपनीची वाहनं इथे जागेवर 36 कंटेनर आहेत आणि टँकर आहे डिझेलचं भरलेलं एक 3000 लिटरचं, एक दुसरी साधी टाकी आहे जिच्यामध्ये एक 600 लिटर डिझेल आहे आणि अनधिकृत इथे मशीन ठेवून त्या नोझलद्वारे डिझेल भरताना दक्षता पथकाला रेड हँड आढळून आलेला आहे। त्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं, परंतु आम्ही मतमोजणी कार्यक्रमात व्यस्त असल्याने आज इथे सविस्तर पंचनामा करून पोलीस स्टेशनला जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यासाठी आम्ही फिर्याद दाखल करत आहोत। किती वर्षापासून या ठिकाणी करत चालू आहे? स्थानिक रहिवाशांना इथे पत्र्याचा शेड लावल्यामुळे साधारणपणे अंदाज आला नाही की आतमध्ये काय चालू आहे, पण तरी साधारणतः जे ड्रायव्हर इथे आहेत आता बिहारचे वगैरे, तर त्यांनी सांगितलं की वर्षभरापासून ते इथे डिझेल टाकण्यासाठी येतात आणि ही सगळीच वाहनं जी आहेत ती ॲक्सिस करिअर कंपनीची आहेत। किती जणांना ताब्यात घेतलं काय? त्यात ते 3 ड्रायव्हर्स आहेत हे केलेले। एकंदरीत किती साधारणपणे? इथे साधारण 36 कंटेनर आहेत मोठे, 2 टँकर आहेत आणि एक ते हे आहे मशीन आहेत याचे। सारे किती मुद्देमाल? आता त्याचं एक्झॅक्ट हे काढता येणार नाही, पण 36 कंटेनर इथे उभे आहेत आणि 2 टँकर आहेत भरलेले, 3000 लिटरचं डिझेल त्यात फुल भरलेलं आहे आणि आतमध्ये काही जनरेटर आहेत, मशीन आहेत, काही यांनी एक ऑफिस थाटलेलं होतं इथे, तिथे 4-5 कम्प्युटर्स आहेत, रजिस्टर्स आहेत, वेगवेगळी वाहनं रोजची किती येतात त्यांचे पावती पुस्तकं आहेत, बिलिंग आहे, म्हणजे रेग्युलर पेट्रोल पंपावर होतं ते सगळंच या ठिकाणी अनधिकृतरित्या होत होतं असं एकंदरीत दिसत आहे। काय कारवाई करणार आहात? आम्ही आता फिर्याद दाखल करतोय, पुढील तपासात पोलिसांना जसे निर्देश येतील त्याप्रमाणे ते करतील। मात्र याची माहिती कशी मिळाली आणि कारवाईमध्ये कोण कोण सहभागी होते? कारवाईची माहिती तर राज्य दक्षता पथकाकडून आणि मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आम्हाला दिलेली आहे। त्यानंतर इथे तालुका पुरवठा अधिकारी कुंभार साहेब यांनी पूर्ण 2 दिवस इथे बंदोबस्त ठेवला। त्यांना मदतीसाठी इथले स्थानिक पोलीस पाटील जे आहेत, निघोजीचे पोलीस पाटील, कुरळी, मोईचे पोलीस पाटील आणि खराबवाडी आणि म्हाळुंगीचे पोलीस पाटील यांनी 2 दिवस पूर्ण रात्रंदिवस इथे पहारा दिलेला आहे। 2 पोलीस त्यांच्या समवेत होते आणि आमचं मतमोजणीचं काम पूर्ण होईपर्यंत त्यांनी इथून या ठिकाणाहून एकही वाहन निघून जाऊ दिलेलं नाही। पोलीस पाटलांनी अतिशय अभिनंदनीय अशी कामगिरी या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि त्यामुळे आज सविस्तर पंचनामा पुन्हा एकदा करण्यात येऊन आपण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करत आहोत।